मुंबईतल्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच सीएसटी स्टेशनवर महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये महिला डब्यात एका गर्दुल्ल्यानं महिलेला हातात ॲसिड असल्याची भीती दाखवत तिची बॅग आणि मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला। पण प्रसंगावधान राखून त्या महिलेनं आरडाओरडा करत पोलिसांना बोलावलं आणि पोलिसांनी त्या गर्दुल्ल्याची तपासणी केली असता त्या गर्दुल्ल्याच्या हातात असलेल्या बाटलीत ॲसिड नसून पाणी होतं। पोलिसांनी त्या गर्दुल्ल्याला ताब्यात घेतलंय। मात्र या निमित्तानं गजबजलेल्या स्टेशनवर देखील महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। दरम्यान गृहमंत्री आर पाटील यांनी गर्दुल्ल्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। 4-6 महिन्यातली जर आकडेवारी बघितली तर असे जे गर्दुले आहेत, ड्रग्ज घेणारे आहेत, 3000 लोकांच्यावर पोलिसांनी कारवाया केलेल्या आहेत। म्हणजे कुठं दृष्टीला पडलं तर पोलीस कारवाया करतायत। मुंबईमध्ये काय अशा निर्जन जागा आहेत, पडीक जागा आहेत की तिथं सुरक्षेच्या कुठल्याच उपाययोजना नाहीत। तर त्या जागेचे जे मालक आहेत त्यांनी कोणाला असुरक्षितता होऊ नये या दृष्टीने जितकं करणं शक्य आहे तशा पद्धतीच्या सूचना त्या जागेच्या मालकांना देण्यात येतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।